एक एक दिवशी ना माझी एकदम भूतासारखी अवस्था होती. आता हे बघा किचनची अवस्था अशी आहे आणि पाणीच जात नाही अजिबात. वैताग आला. दिवड्या तू तिकडे तरी काय करायला लागलीस ग बाळा. किचन एक दिवशी पण कचरा बाहेर ठेवायचं लक्षात नाही राहिला नाही. कचरा इथे राहतो आणि ती इतकी परेशान करते आजकाल की बघायचंच काम नाही. आणि आपल्याला जर बरं वाटत नसलं की मग तर त्या दिवशीची हालतच बघायचं. आता मुरमुरे सांडले सगळीकडं आणि नेमकं आजच फ्रीजमध्ये इतकं बर्फ झालाय आणि इतकं पाणी गळायला लागले. ते बटन दाबलं नसतं तर बरं झालं असतं असं वाटायला लागले मला. तर वैतागवाडी आहे सगळं. जाम कंटाळा आला मला. रात्रून काढून झाडं झूड करून ठेवलं होतं पण हे परत देऊन मुरमुरे खायला दिले तर सगळे सांडलेत. आणि हे तर काही खाल्ले नाही. देऊ माती नको खाऊ बाळा. तू इकडे होती का. चल का टीव्ही लावते. चल या ये माझं. पाणी पण जाईना झालंय. असं वैताग आलाय मला. माझ्या हालत इतकी बेकार झाली आहे. असं ना वैतागून गेले मी. देवपूजा राहिली, आंघोळ राहिली आणि 12 वाजले सकाळपासून ते पाणी पुसण्यात आणि ते बेसिंगमधलं पाणी घालण्याचा दिवस गेलाय माझा. आणि शिवमला घ्यायला जायचं, आंघोळ करायची, देवपूजा करायची. छान फुलं घेऊन आले त्यांनी. असं दिवस आता एक दिवस एवढंच नाही तर आज म्हणजे नेमकं आजच मला काम यायचं होतं. काय माहीत. हे बघा मशीनवर एवढा राडा पडलाय. कपडे शिवायचे आहेत, फॉल लावायचा आहे, ब्लाऊज शिवायचे आहेत. कधी कधी वाटतंय मी काम नाही घेतलेलं बरं वाटतंय कारण बाकीचे कामं एवढे जास्त असतात की बस. किचन गॅलऱ्या सगळीकडल्या आवरायच्या. परत त्याच्यानंतर हे हॉल आवरायचा. झोप झाली मॅडमची. देऊ काय ग बाळा. किती मुरमुरे खायला दिले ते बाळा. का सांडलेस तू ते. काय बोलले की डोळे झाकतीस परत असे भरून टाकते. बघ किती वाजले. 12 वाजून गेले. माझं खूप दिवस जास्त डोकं दुखायला लागले ग बाळा. किती सांडलेस ग देऊ. उशिरा उठतीस परत. आवरायचं सुधरत नाही काहीच नाही. आ हे देवा एवढं कशाला टेन्शन होतं रे बाबा. असं आराम करू वाटायला, असं झोप वाटायला लागले की आज उठू सुद्धा वाटायला झाले. नाविलाज. दम लागला. स्वयंपाक अगोदर करून घेतला. खरं मला काहीच करायची इच्छा नाही आज. असं वाटायला लागले की न लांब जाऊ कुठं तरी. खूप लांब एकदम छान गाणी निवांत बसाल तिथं असं ठिकाणी जाऊ. खरंच कंटाळा आलेला म्हणजे लय कंटाळा आला. एक दिवशी ना असं रडकून दिला जीव होतं ना किंवा चांगलं कुठे दुखायला लागलं. ते दे थोडा तुकडा खायचा. हां ते नाही ते खा. ते खा. ते हातात बस. गेली लाईट. बस आता. काय पाहिजे. कोण उड्या मारतो शिव मी एवढ्यासारखा. नाही पण तुला एवढं उड्या मारायला ताकद कुठून येते. एवढ्या पडशील बाळा. नको शिवम नको. लोकांची नको बाई. सगळ्यांनी जेवण केलेत ना. स्वयंपाक मी केला होता ना. मग आवरायचं कुणी. कसं खाल्लंस बाळा. असं कोण खात आहे. मग तू बी तुझं जेवण तू बनवायचा ना. मग चालतंय ना. मग मी माझं ठेवत जाईन. नाही तिथून खाल्लास इतकं सांडलं भूतासारखं कुत्रा एक जगल तिथं आणि टीव्ही बघायला लागला. सरळ मी जरा जाऊन तिथं बसले तर मला वाटलं उचलून ठेवशील तू. टीव्हीचा आवाज बंद कर त्या. मम्मी नुसते कामालाच आहे का रे. सकाळी उठायचं, डबा करून द्यायचा, पुन्हा आलं की जेवायला बनवायचं, जेवण झाले पुन्हा हे इथलं उचलायचं. तुम्ही ते पप्पा जेवले झोपले गेले. तू जेवला झोपला इथं जेवला बसला टीव्ही बघत. इकडे बघ तू. किती वाजले बघ. 2:30 वाजलेत. रोज हेच कामच करत बसाल. दिवसभर काम संपायला नाही माझं. जेवण केलंय मम्मीने, स्वयंपाक केला, आपण ताट उचलून ठेव. एवढं कळत नाही तुला. ऐकू यायला लागलंय का. टीव्ही बंद कर म्हणलं ऐकायला येईना तुला. मी मार देणार आहे बघ आता. किती सांडले शिवम. हाय का रे काय त्या फरशी पुसल्याचं झाडून काढल्याचा फायदा हाय का सांग मला बाळा. हा डोकं दुखायला लागलंय अरे माझं. हसाय काय झालंय. बघ तू बघ ना. तूच बघ कसं जेवला. इकडे बघ. अगं मला झोपायचंय तर मला झोपाय भेटेना. तुला झोप म्हणलं तर पाण्याने भिजून आलीस. तिकडलं पाणी काढूस तर तू भिजली बाळा. काय केलंस. भिजली तू. कुठे भिजली. कोणी जा म्हणलं. मी जा म्हणलं होतं तुला तिकडं म्हणलं होतं. हा कोण जा कोण म्हणलं तिकडे तुला. कशाला गेलती तू. कशाला गेलती. हा पण तिकडे कशाला गेलती तू. अगं मला झोपायचंय. मला झोपायला टाइम नाही भेटायला. काम इथं पडलंय. तुला झोप म्हणलं मी तिचा बेडवर ठेवून आलते. भांडे घासायला तर बाथरूम मध्ये घुसलीस बी. झोप म्हणलं होतं तू झोपले का नाही. का झोपली नाहीस. काय करून नाटकी कुठली. मार पाहिजे तुला. पाहिजे का मार. काय पाहिजे.
दिवस जाते असाच संपूर्ण. आता झोपशील 4-5 वाजता, पुन्हा उठायचं 6-7 वाजता, पुन्हा संध्याकाळी 12-1 वाजता झोपायचं. बघायली माझ्याकडं दात घासायली कुठली. चल झोप जा, कपडे काढते. ऐकायला नाही तू? कपडे काढा, कपडे काढा, कपडे काढ. पाणी गळायले बाळातात ना. काढ ना कपडे, काढ ना. भिजायला गेलतीस ना स्वतः, कड स्वतः हाताने. माकड तोंडाची. आला हाताला. आणि इथं बेसिंग क्लीन केलं, म्हणजे त्यातलं पाणी वगैरे पाईपातनं काढून टाकलं. घरात इंजिनियर नवरा असला तरी हे काम आपल्यालाच करावं लागते. आणि सगळं काम आता झाले. आणि लेकरांना तर जसं काय काठी घेऊन ढोरं सांभाळल्यासारखं सांभाळावं लागते, त्याच्याशिवाय हे काही करतच नाही. आता त्याचं एक उदाहरण तुम्हाला दाखवतेच. अभ्यास करायच्या नावाखाली इकडे आला शिवम. झाला अभ्यास? अरे तुझ्या मागच उभा टाकू, दुसरं काही काम नको करू का शिवम? मी तू ते कशाला करायला लागला? तू साबण सूप कशाला करायला? तुझा अभ्यास. मी तुला काय विचारते, तुला अभ्यास करायला पाठवलं का नाही? हा मग तू काय करायला लागला? काय करायचंय शिवम? तुझ्या मागच राहावं लागते बाळा. त्या वस्तू काहीतरी करतो शिवम बाळा. बसू कुठं? घरात जागात नसल, गॅलरीत जागा असेल म्हणजे बसता येते मोकळं, काहीच न करता. तर असं जाते दिवस. आराम करायचं म्हणलं तरी आराम करायला भेटत नाही. आज तसं बरं वाटत नव्हतं मला. आणि असं सकाळीच थोडं उशिरा उठले होते आणि वाटलं होतं दुपारी तरी झोप घेईन. पण हे बेसिंगनं आणि फ्रीजच्या पाण्याने मला काही आज झोप होतं दिलंच नाही. पण हे 4-5 वाजायला आले तरी ही पण झोपली नाही. देऊ का झोपली नाही बाळा तू? ज्या दिवशी आपल्याला ह्यांच्याकडून अपेक्षा असतील झोपतील म्हणून, त्या दिवशी तर अजिबातच झोपत नाहीत. असं तर आजचा पूर्ण दिवस असाच गेला. झाले 5 तर वाजले. आता कपडे वगैरे झाले. तर जाऊ द्या, असो सगळ्यांचा दिवस असं जातो, तुमचा पण असंच जातो. मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ मी ना रिअल जसा आहे तसं शूट केला, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका. बाय.